संगमनेर शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वर 5 ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले असून हे गतिरोधक भारतीय रोड काँग्रेस संस्थेच्या नियमावलीला धरून नसल्यानं या गतिरोधकांच्या अमर्यादित उंचीमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधकांना मर्यादित उंची असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत, मात्र भारत सरकारच्या मान्यताप्राप्त संस्थेच्या नियमावलीला या ठिकाणी फाटा देण्यात आलाय। दरम्यान या ठिकाणी गतिरोधकांना उंची जास्त असल्यानं दररोजच छोटे मोठे अपघात होत आहेत, तर रस्त्याच्या कडेला गतिरोधक असल्याचे फलक देखील लावण्यात आले नाहीत। कुठलीही सूचना नसल्यानं गतिरोधकाच्या बाजूला अर्धा फूट रस्ते खोल गेल्यानं साईड पट्ट्या देखील भरलेल्या नाहीत, त्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते। स्पीड ब्रेकरमुळे गाडीचे नुकसान होते, पाटी तुटतात, इतर स्पेअर पार्ट लूज होतात आणि वयोवृद्ध माणसं असतात त्यांच्या मणक्यांना त्रास होतो, ड्रायव्हरला पण व्हायब्रेशन होतं। गाडी स्टेअरिंग हातातून सुटण्याची शक्यता जास्त असते, त्याच्यामुळे गाडी इकडे तिकडे जाऊ शकते, अपघात होण्याची जास्त शक्यता असते, होण्याचा जास्त संभव असतो। दरम्यान या रस्त्याच्या मध्ये रस्ता दुभाजक पट्टी देखील टाकली नसल्यानं एकेरी रस्ता की दुहेरी हे देखील समजत नाही, त्यामुळे अपघात वाढले आहेत। एकूणच राष्ट्रीय महामार्ग खात्यानं या महामार्गावर समस्यांचा विचार करून नियमानुसार झेब्रा क्रॉसिंग करून गतिरोधकांची उंची कमी करावी या मागणीनं आता जोर धरलाय। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।